तर नाशिकमध्ये रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन केले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केलेलं आहे। जिल्हा प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात आला। वर्षा निवासस्थानी आंदोलनाचा इशारा या आंदोलकांनी दिलेला आहे। तर या आंदोलकांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरभर कामं सुरू आहे। मात्र शहरभर सुरू असलेल्या कामामुळे रिंग रोडचे काही शेतकरी हे रिंग रोडच्या विरोधात असताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण त्यांना बाजारभावानुसार मोबदला मिळत नाही। यामुळे आता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। आज खरं तर स्वातंत्र्य दिवस आहे। स्वातंत्र्य दिनी हे आंदोलन सुरू होताना पाहायला मिळतात। आपण ज्या दृश्यांमध्ये बघू शकतो की नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे। खरं तर याआधी देखील या रिंग रोड बाबत शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांमध्ये तोडगा काढण्याचा अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं। मात्र कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाल्याचा नाही। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय नेमकी आपण खरं तर गेल्या मागच्या वेळेस देखील आंदोलन केलेलं होतं, अन्नत्याग आंदोलन होतं, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक पार पडलेली होती। मात्र काय नेमकी या बैठकीत पार पाडलं, पुन्हा एकदा तुम्हाला आता आंदोलनाचा हत्यार उतरावलं? ते मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असताना हे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिटलरशाहीप्रमाणे या ठिकाणी इंग्रजांची रीती तरी चांगली होती अशा पद्धतीनं काम सुरू केलं। MSIDCचे अधिकारी त्या ठिकाणी अत्यंत मस्तवाल झालेले आहेत। यांनी सगळा भ्रष्टाचार केलेला आहे आणि हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी तो मुख्यमंत्र्यांच्या समोर येऊ नये म्हणून थातूर मातूर रोज एक आदेश काढताय। कुठे कोणत्या गावाचे अर्धे रेट वाढवताय, कोणत्या गावाचे कमी करताय। अहो, पाथर्डीला रेट वाढवले तर माडसांगवीला कमी केले। आमच्या 29 हायवे नंबरच्या त्या शेतकऱ्यांना सिंचखेड ते दिंडोरी 1 रुपया न देता जमीन भूसंपादित करताय। आमचा मखमालाबाद ते गोवर्धन ही अलाइनमेंट बोगसपणे अलाइनमेंट करताय। या सगळ्या गोष्टीच्या निषेधामध्ये आज या पाण्या पावसात स्वातंत्र्य दिनी आमचे सगळे शेतकरी महिला आत्मक्लेश करताय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाडची 24 तास नाशिक।